सिल्वर झोन ऑलिम्पियाड फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय तर्क व अभियोग्यता ऑलिम्पियाड परीक्षा 2023 मध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाणच्या विद्यार्थ्यांनी मोठं यश संपादन केलं आहे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। या परीक्षेमध्ये आत्मा मालिकचा विद्यार्थी देशात प्रथम आला आहे। देवकर विश्वजित मीननाथ ऑल इंडिया रँकमध्ये फर्स्ट आहे। गोल्ड मेडल कॅश प्राइज 10,000 रुपये त्याला प्राप्त झाले। अत्यंत अभिमानाची ही गोष्ट आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलासाठी आहे। झोनल टॉपरमध्ये 3 विद्यार्थी आले आहेत। त्यामध्ये पुरकर सूरज रवींद्र ऑल इंडिया रँकमध्ये 8वा, त्यालाही ब्रॉन्झ मेडल आणि एक कॅश प्राइज 5,000 रुपये मिळाले। तसेच नलावडी श्रेयस नानासाहेब याला देखील ब्रॉन्झ मेडल आणि 5,000 रुपये कॅश प्राइज मिळाले। ऑल इंडिया प्रथममध्ये 1 विद्यार्थी, झोनल टॉपरमध्ये 3 विद्यार्थी, गोल्ड मेडल 4 विद्यार्थी, सिल्वर मेडल 3 विद्यार्थी, ब्रॉन्झ मेडल 13 विद्यार्थी, विशेष प्रावीण्यासह 39 विद्यार्थी आणि ऑल इंडिया रँक 50 मध्ये 71 विद्यार्थी। तब्बल 59 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले। आत्मा मालिक संकुलातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत असून भविष्यामध्ये ज्या महत्त्वाच्या शासकीय परीक्षा आहे त्यामध्ये त्यांना सहजपणे यश मिळवता यावं म्हणून ही त्यांची पायाभरणी शालेय वयातच केली जाते आणि म्हणून विविध स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं जातं। आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल आज आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये टॉपर आहे। या शाळेचे प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी घवघवीत यश मिळवत आहेत। या परीक्षेमध्ये देखील प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर यांच्या मार्गदर्शनातून विभाग प्रमुख, पर्यवेक्षक व सर्व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हे उत्तुंग यश मिळाले आहे। या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी यशवंत विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, आत्मा मालिक ध्यानपीठातील सर्व व्यवस्थापक, सर्व शिक्षक वृंदांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।